नमस्कार. भीमाने कीचकाचा वध केल्यानंतर दुर्योधनाच्या पर्यंत ही वार्ता पोचली आणि दुर्योधनाला खात्री पटली की हा भीमच असला पाहिजे. आता अज्ञातवास मोडण्यासाठी एवढी चांगली संधी दुर्योधनाकडे आलेली आहे आणि म्हणून त्यानं आता आपल्या डावपेचांना सुरुवात केली आहे. डावपेच काय? एकाच वेळेला विराट राजावरती दोन बाजूनी आक्रमण करायचं. विराट राजाला कात्रीत पकडायचं आणि कात्रीत पकडल्यानंतर त्याच्या राज्यात घुसून यांचा शोध लावायचा आणि उघड केल्याचं सांगायचं. आता भीमाच्या शोधासाठी बाहेर पडलेला म्हणजे सगळ्यांच्यापैकी एक तरी हाती लागेल ना. 5च्या 5 तिथे आहे हे माहीत नाही आहे त्यांना, पण एक तरी हाती लागेल या हिशोबाने दुर्योधनाने एक नवा डाव टाकलाय. दुर्योधनाच्या म्हणजे कौरवांच्या हस्तिनापूरच्या साम्राज्याचा अंकित एक राजा आहे त्रिगर्त देश, आणि या त्रिगर्त देशाचा राजा आहे सुशर्मा. या सुशर्माला सूचना दिली आहे की तू आता विराटाला त्रास द्यायला सुरुवात कर. दक्षिण दिशेकडून सुशर्मा आक्रमण करतोय. सुशर्मा असा अचानक येतो, आक्रमण करतो. तो दक्षिणेकडचं आक्रमण आहे आणि हल्लकल्लोळ माजवतो. इतका गोंधळ उडवतो की काही काळाच्या आत या दक्षिणेकडच्या भागातल्या गोधनांना घेऊन निघून जातो. आता त्या काळातल्या साधन संपत्ती म्हणजे एकतर सोनं जे राजाकडे असायचं, नाहीतर जमीन आणि गोधन, एवढेच संपन्नता. त्यातलं गोधन हा सुशर्मा पळवून नेतोय आणि वारंवार असे हल्ले होत आहेत आणि हा गोधन पळवून नेतोय. म्हणजे विराट राजाचं कितीतरी गोधन घेऊन गेलेला आहे हा त्रिगर्त देशचा सुशर्मा नावाचा राजा. अशा गोधनाच्या पळवल्याची तक्रार विराट राजापर्यंत वारंवार येऊ लागली आहे आणि विराट आता चिंताग्रस्त झालेला आहे. मुळात घोटाळा असा आहे की विराटाची स्वतःची शक्ती काहीच नाही आहे. तो अगदीच स्वतःला राजेपणात वावरणारा माणूस आहे. म्हणजे आपल्यावरती आक्रमण झालं तरी चिंता काय करू हा प्रश्न अशा स्थितीमध्ये आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण ही आहे विराटाची की त्याच्या राज्याचा जो बळ होता तो कीचक आणि त्याचे भाऊ म्हणजे मेव्हणे हे तर केव्हाच गेलेले होते. आता आपल्या राज्याचं खरं बळ गेलेलं आहे आणि आपण आता काहीच करू शकणार नाही. या हल्ल्यांना परतवून लावायचं कसं, हे हल्ले रोखायचे कसे, हा प्रश्न विराटाच्या समोर पडलेला आहे. त्यामुळं विराट अगदी चिंताक्रांत होऊन या हल्ल्याला परतवण्याची योजना आखण्याचा प्रयत्न करतोय. मुळात हरल्याची मानसिकता सुरुवातीलाच झाली की काहीच सुचत नाही. शरणागत होण्याशिवाय पर्याय नसतो हे लक्षात ठेवा. त्यामुळं अशीच शरणागत अवस्था विराटाची आलेली आहे आणि तो आता संपलं माझं सगळं, आता माझं राज्य जाणार, आता गोधन जातंय, जमिनीवर ताबा होतोय, आता सगळंच संपलं, हा सुशर्मा का हल्ला करतोय, आता माझं राज्य निर्बल झालेलं आहे, असा विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागलेला आहे. बरं, त्यानं दक्षिणेकडं स्वारी करायला जावं तर दुसरा अजून एक प्रश्न आहे, राज्याला कोण सांभाळणार? कारण एकटा विराट आहे, त्याचा मुलगा उत्तर तो तर छोटा आहे आणि तो छोटा तर आहेच आहे पण बऱ्यापैकी बडबड करणारा आहे. त्याच्यावर कविता सुद्धा आली होती, स्वपर बळा कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपर बळाबळ नेनो नि बालिश बहु वायकांत बडबडला. त्याच्याविषयी ती कविता पण आली होती की या उत्तराचं वयही कमी आहे आणि त्याला उगाच आपल्या शक्तीवर फुशारक्या मारण्याची सवय आहे, हे विराटाला ठाऊक होतं. विराट दक्षिणेकडे जाण्याच्या मानसिकतेत नाही आहे. होऊ दे, काय व्हायचं ते या स्वरूपात तो आहे. कारण जर हल्ला राजमहालावर झाला तर स्त्रियांचं रक्षण कोण करणार, ही विराटाच्या मनातली भावना आहे. चिंताक्रांत बसलेल्या विराटाला जाऊन कंक भेटतो, युधिष्ठिर कंक भेटतो आणि तो म्हणतो की महाराज, छोटा मुंह बडी बात, एक गोष्ट सांगू का, मी महाराज युधिष्ठिरांच्याकडं काम करत असताना मला त्यांच्याकडूनच भाल्याचं उत्कृष्ट प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि मी भाला युद्ध करण्यात वाकबगार आहे.
तुमची हरकत नसेल तर दक्षिणेकडून येणारा सुशर्माचा हल्ला परतवून लावण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो. आता हा ब्राह्मण वेशात आलेला कंक, ज्याला राजनीतीचे पाठ देण्याची सवय आहे, ज्याला द्यूतामध्ये दूत खेळण्याची सवय आहे, असा कंक काय लढणार असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतोय. तो आपला पण जाऊ दे, दुखते को तिनके का सहारा, बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे, बरं ठीक आहे, तुला भालायुद्ध येतं का, आपण जाऊया, पण आपल्या दोघावर थोडंच युद्ध जिंकता येणार आहे. तो म्हणतो महाराज अजून एक असं आहे की मी पाहिलंय म्हणाले की आपल्या पाकशाळेमध्ये एक बल्लभ आहे आणि त्या बल्लभाचं गदायुद्ध मल्लयुद्ध उत्तम आहे, म्हणजे त्यालाही ती विद्या अवगत आहे, तो सुद्धा आपल्या युद्धामध्ये कामाला येऊ शकेल, त्याला आपण सोबत घ्यायचं का. आता नाही कशाला म्हणायचं, नाही म्हणता येणार नसतं. मग तो म्हणतो ठीक आहे, आपण त्यालाही सोबत घेऊया. तो म्हणतो अजून एक, आपल्याकडं अश्वशाळेमध्ये आणि गोशाळेमध्ये 2 नवे तरुण आलेले आहेत आणि त्यांना मी बघितलंय, त्यांचं तलवारबाजीतलं ज्ञान खूप उत्तम आहे, आपण त्यांनाही सोबत घ्यायचं का. नकुल आणि सहदेव. आता 4-4 लढायला माणसं मिळणार असतील तर विराट राजा नाही कशाला म्हणेल. विराट राजा या चौघांना सोबत घेतो. आता उरली आहे ती फक्त बृहन्नडा, कारण बृहन्नडेचं नाव घ्यायचं कसं हा प्रश्न आहे ना. मुळातच ते लचकत मुरडत चालणं, असे ती दिलखेच अदा करत जाणं, हे कुठल्या शूर माणसाचं प्रतीक असतं असं सांगणंच मुळात जमलं नसतं. काय भावनाविरहित तर्कबुद्धी याच्याकडे असल्यामुळं त्याच्यावर तो काही बोलला नाही. आणि मग तो म्हणतो की चला या चौघांना घेऊन आपण युद्धाला जाऊया. आणि प्रश्न पडतो की आता मग राजवाड्यात काय, स्त्रियांचं रक्षण कोण करणार, राजवाड्याचं रक्षण कोण करणार. तो म्हणतो महाराज उत्तर आहेच की. उत्तरही म्हणतो हो तुम्ही जा बिंदास, तुम्ही काय चिंता करताय, मी असा पराक्रम दाखवीन की कोणीही हल्ला करून आलं तर ते परतवण्याची क्षमता माझ्याकडे आहे, मीही चांगला योद्धा आहे. काय बड्या बड्या बाता करत असतो तो उत्तर. आणि त्या बड्या बड्या बातांना विराट राजा भुलतो. आपल्या पोरांनी, आपल्याकडे असं होतं ना, आपली पोरं बघा परीक्षेला बसतात आणि 10वीला मार्क कमी पडतात, बाप आणि माय पोराला सांगतात काय रे तुझ्यासाठी एवढं करायचं, तुला एवढे मार्क कमी पडावे का. पोरगं म्हणतो चिंता करू नका, मी तुम्हाला आता चांगले मार्क पुढच्या वेळेला नक्की घेऊन दाखवीन. ती पुढची वेळ काही येत नाही, पोरगं काही चांगले मार्क घेत नाही आणि त्याच्या प्रवेशासाठी पाया पडण्याशिवाय तुमच्याजवळ काही पर्याय उरत नाही, अशी सगळी स्थिती असते. आणि मग तसं उत्तराच्या या बोलण्यावरती बापाला विश्वास वाटतो आणि तो म्हणतो ठीक आहे आता हा लढेलच की, एवढा पराक्रमी पुत्र आपल्या पोटी जन्माला आला आहे, तो लढेलच की. असं म्हणून या चौघाला घेऊन विराट राजा दक्षिण दिशेकडे निघालेला आहे. आणि उत्तर दिशेकडून काही झालंच तर त्याची जबाबदारी या उत्तरावरती, उत्तर नावाच्या आपल्या पुत्रावरतीच सोपवतोय. हा दक्षिणेकडची निघाला आहे, तिकडे काय होणार आहे, इकडे काय होणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये.